विद्यार्थी मित्र हो, आपण इयत्ता 10वी राज्यशास्त्र या विषयातल्या तिसऱ्या प्रकरणांचा अभ्यास करतोय. त्या प्रकरणाचं नाव आहे राजकीय पक्ष. या राजकीय पक्ष या प्रकरणामध्ये आपण पहिल्या 2 सेशनमध्ये राजकीय पक्ष कोणाला म्हणायचं, म्हणजे राजकीय पक्षाची व्याख्या, या राजकीय पक्षांची ठळक वैशिष्ट्ये, त्याचबरोबर आपल्या देशामध्ये 1885 पासून सुरू झालेले पक्ष, त्या पक्षांमध्ये हळूहळू होत असलेले बदल, म्हणजेच पक्ष पद्धतीचे बदलते स्वरूप, याविषयीचा अभ्यास, याविषयीची चर्चा याच्यापूर्वी आपण केलेली आहे. मित्रांनो, आपण लक्षात घेतलेलं होतं की आपल्या देशामध्ये बहुपक्ष पद्धती आहे. त्याच्यापैकी 2 प्रकारांमध्ये या पक्षांची आपण विभागणी केलेली होती. त्यातला पहिला प्रकार होता राष्ट्रीय पक्ष, देश पातळीवर काम करणारे पक्ष, आणि दुसरा प्रकार होता प्रादेशिक पक्ष, त्या प्रदेशापुरते मर्यादित स्वरूपामध्ये प्रभाव असलेले पक्ष. आपण राष्ट्रीय पक्षांच्या पैकी काही प्रमुख पक्षांचा अभ्यास यापूर्वी केलेला आहे. त्याच्यामध्ये आपल्या लक्षात येईल, आपण भारतीय राष्ट्रीय काँग्रेस नंबर 1, नंबर 2 भारतीय कम्युनिस्ट पक्ष, नंबर 3 भारतीय जनता पक्ष, नंबर 4 भारतीय कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी, अशा प्रमुख 4 पक्षांची माहिती आपण यापूर्वीच्या भागामध्ये लक्षात घेतलेली आहे. म्हणजे एकूण 4 राष्ट्रीय पक्षांची माहिती आपण लक्षात घेतलेली आहे. आता आज आपण याच प्रकरणामधल्या उर्वरित 3 प्रमुख राष्ट्रीय पक्षांची माहिती अजून लक्षात घेणार आहोत, आणि मग आपण प्रादेशिक पक्षांच्या संदर्भामध्ये चर्चा करणार आहोत. सर्वप्रथम आपल्याला लक्षात घ्यायचे उर्वरित 3 राष्ट्रीय पक्ष आपल्या देशामधले. परत एकदा लक्षात ठेवा, पहिल्यांदा आपण लक्षात घेतलं भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, भारतीय जनता पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी, आणि आता 5वा जो पक्ष आहे राष्ट्रीय पक्ष म्हणून कार्यरत असलेला आपल्या देशामध्ये, तो आहे बहुजन समाज पक्ष. बहुजन समाज पक्ष जो आहे तो समाजवादी विचारसरणीचा पक्ष आहे. समाजवादी विचारसरणीला मानणारा पक्ष आहे. त्याचे जे काही राजकीय पक्षातले नेते आणि कार्यकर्ते आहेत ते समाजवादी विचारसरणीचा पुरस्कार करणारे आहेत. या बहुजन समाज पक्षाची स्थापना सन 1984 मध्ये झालेली आहे, आणि या बहुजन समाज पक्षाने पक्षाची स्थापना करताना 2 प्रमुख उद्दिष्ट आपल्या नजरेसमोर ठेवलेले. त्या प्रमुख उद्दिष्टांच्या मधली पहिली 2 उद्दिष्ट आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यायचे. त्यातलं पहिलं उद्दिष्ट आहे बहुजनांचे हित, आणि दुसरं उद्दिष्ट आहे बहुजन समाजातल्या लोकांना सत्ता मिळवून देणे. दोन्ही उद्दिष्ट लक्षात घ्या, बहुजनांचं हित आणि बहुजनांना सत्ता मिळवून देणे, म्हणजे बहुजनांचा सत्तेमध्ये सहभाग असला पाहिजे. आता या बहुजन शब्दामध्ये कोण कोण समाविष्ट होतं, तर याच्यामध्ये दलित, आदिवासी, इतर मागासवर्गीय आणि त्याचबरोबर अल्पसंख्याक असलेला समाज, दलित,
आदिवासी, इतर मागासवर्गीय आणि अल्पसंख्याक समाज हा बहुजनाच्या व्याख्येमध्ये त्याने बसवलेला आहे किंवा या शब्दाची व्याप्ती तिथपर्यंत त्याने केल्याचं आपल्याला दिसून येतं. अशा समाजातल्या लोकांना सत्तास्थानी बसवणं हे उद्दिष्ट घेऊन या पक्षाची स्थापना झाल्याचं आपल्याला दिसून येतं. आता दुसरा राष्ट्रीय पक्ष आहे याच्यामधला, तो म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष. आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना सन 1999 मध्ये काँग्रेसमधनच फुटून काही राजकीय नेते, काही राजकीय गट बाहेर पडलेला आहे आणि त्याने 1999 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नावाचा पक्ष स्थापन केलेला आहे. आता याच्यामध्ये आपल्या लक्षात येईल की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा लोकशाहीला मानणारा आहे आणि त्याचबरोबर समता आणि धर्मनिरपेक्षता या मूल्यांवर विश्वास ठेवणारा हा पक्ष आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्याच्या स्थापनेपासून म्हणजे सन 1999 पासून ते सन 2014 पर्यंत जवळपास 15 वर्ष महाराष्ट्रामध्ये सत्तेवर असलेला पक्ष आहे. म्हणजे हा स्थापनेपासून महाराष्ट्र राज्यामध्ये सत्तेमध्ये असलेला पक्ष आहे. त्याचबरोबर हाच पक्ष सन 2004 ते सन 2014 इतकी वर्ष दीर्घकाळ केंद्रामधल्या आघाडी सरकारमध्ये सुद्धा सत्तेवर असल्याचं, भागीदारीत असल्याचं आपल्या लक्षात येतं. आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने असं राज्य आणि केंद्रामध्ये आपला प्रभाव निर्माण केलेला आहे आणि त्याचबरोबर जनकल्याणाची कामं करण्यामध्ये हा पक्ष अग्रेसर असल्याचं आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. आपण अतिशय थोडक्यात माहिती या राष्ट्रीय पक्षांची पाहतो आहोत. आपल्या पुस्तकामध्ये जे काही त्याने माहिती दिलेली आहे त्याचाच फक्त आपण विचार करतो आहोत. या पक्षांची आपल्याला याच्यापेक्षा जास्तीची माहिती असू शकते, ती जास्तीची माहिती तुम्ही मिळवू शकता. परंतु इथं मात्र आपल्याला परीक्षेच्या दृष्टीने विचार करायचा झाल्यास आपल्या पुस्तकामध्ये जी काही माहिती दिलेली आहे त्याचाच विचार करणं आवश्यक आहे. आता याच्यामध्ये नंतरचा जो पक्ष आहे राष्ट्रीय पक्षामधला आणि आपल्या पुस्तकामध्ये दिलेला हा शेवटचा राष्ट्रीय पक्ष, तो आहे तृणमूल काँग्रेस पक्ष. आता याच्यामध्ये पण तुम्ही लक्षात ठेवा, सन 1998 मध्ये या पक्षाची स्थापना झालेली आहे, तृणमूल काँग्रेस पक्ष. आता याच्यामध्ये या पक्षाची स्थापना झाली सन 1998 मध्ये. आता त्याच्याच मध्ये त्याला ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस पक्ष असं त्याचं नामकरण केलेलं आहे. म्हणजे ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस पक्ष असं या पक्षाचं नामकरण केलेलं आहे. आणि सन 2016 मध्ये म्हणजे गेल्या 4 वर्षापूर्वी या पक्षाला राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळालेली आहे. अगोदर तो प्रादेशिक पक्ष म्हणून काम करत होता, पण सन 2016 पासून या पक्षाला निवडणूक आयोगाने राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता दिल्याचं आपल्याला या ठिकाणी लक्षात येतं. आता याच्यामध्ये तृणमूल काँग्रेस पक्ष सुद्धा काँग्रेसमधून फुटून तयार झालेला पक्ष असल्यामुळं हाही पक्ष लोकशाहीवर विश्वास ठेवणारा आहे. त्याचबरोबर धर्मनिरपेक्षतेच्या मूल्याची जोपासना करणारा हा पक्ष आहे. म्हणजे लोकशाही, धर्मनिरपेक्षता याच्यावर विश्वास ठेवून जे दुर्बल घटक आहेत त्या गरीब आणि दुर्बल घटकातल्या वर्गाला जास्तीत जास्त संधी या सत्तेमध्ये कशी मिळेल आणि दुर्बल घटकाच्या हिताचं संरक्षण कसं होईल हा हेतू लक्षात घेऊन हा पक्ष या ठिकाणी कार्यरत असल्याचं आपल्याला दिसून येतं. म्हणजे एकूण काय तर राष्ट्रीय स्तरावरचे जे काही पक्ष आहेत, ज्याला राष्ट्रीय पक्ष आपण म्हणतो, त्याची माहिती या ठिकाणी आपण
लक्षात घेतलेली आहे. मित्रांनो, आपला देश हा फार मोठा देश आहे. भौगोलिक दृष्ट्या हा देश मोठा आहे. लोकसंख्येचा विचार करता हा देश मोठा असल्याचं आपल्याला दिसून येतं. आणि त्यामुळं या देशामध्ये अनेक प्रांत, अनेक भाषा, अनेक पोशाख, अनेक चालीरीती, खाण्यापिण्याच्या वेगवेगळ्या सवयी, भौगोलिक परिस्थिती वेगवेगळी असल्याची आपल्याला दिसून येते. याचाच अर्थ आपण एका वाक्यामध्ये याला म्हणू शकतो की आपल्या देशामध्ये प्रचंड विविधता आहे. आणि आपल्या देशाचं एक वैशिष्ट्य नेहमी सांगितलं जातं ते म्हणजे विविधतेमध्ये एकता. आणि म्हणून अशा विविधता असलेल्या देशामध्ये अनेक पक्ष आहेत, अनेक विचाराचे लोक आहेत. आणि त्यामुळं या ठिकाणी अनेक विचारसरणी आपापल्या भागापुरत्या, आपापल्या प्रदेशातल्या लोकांचं हित जोपासणाऱ्या वेगवेगळ्या चळवळी, वेगवेगळ्या संघटना आपल्याला आपल्या या देशामध्ये असल्याला दिसून येतात. आणि त्यामुळं या ठिकाणी आपल्या लक्षात येईल की प्रत्येकाला आपल्या भाषेचा स्वाभिमान आहे, आपल्या प्रदेशाचा गर्व आहे आणि आपली संस्कृती, त्याचबरोबर आपली जी काही आपलं वेगळेपण आहे हे जोपासण्याचा प्रयत्न प्रत्येक विभाग, प्रत्येक वेगवेगळं राज्य करताना आपल्याला दिसून येत आहे. म्हणून आपल्या देशामध्ये या ठिकाणी असे वेगवेगळे राजकीय गट सत्तेमध्ये आपल्या प्रदेशाचा विकास व्हायला पाहिजे या एका हेतूने सहभागी होताना दिसतात किंवा तशी स्पर्धा करताना दिसतात, तसा प्रयत्न करताना आपल्याला दिसून येतात. जे गट आपल्या प्रदेशाचा विकास व्हावा म्हणून सत्तेमध्ये येण्याचा प्रयत्न करतायत, सत्ता संघर्ष करतायत, अशा राजकीय गटांना आपण प्रादेशिक पक्ष असं म्हणतोय. आता खरं तर जसं आपण आपल्या देशामधल्या वेगवेगळ्या पक्षांचं बदलतं स्वरूप लक्षात घेतलं, तसं प्रादेशिक पक्षांच्या मध्ये आपल्याला सुद्धा प्रादेशिक पक्ष स्थापन कोणत्या हेतूने झाला आणि त्याचं स्वरूप हळूहळू बदलत कसं गेलं याचा विचार आपल्याला या ठिकाणी करणं क्रमप्राप्त आहे. मित्रांनो, आपल्या देशामध्ये वेगवेगळे गट, वेगवेगळ्या चळवळी, वेगवेगळ्या सामाजिक संघटना उभा राहत असताना त्या आपल्या भाषेचा विकास, आपल्या संस्कृतीचा विकास, आपल्या परंपरेचा विकास, आपल्या देशातलं, आपल्या राज्याचं वेगळेपण हे लक्षात घेऊन आपल्या राज्याच्या हिताचा प्रयत्न करत असल्याचं आपल्याला दिसून येतं. याच्यामध्ये काही राज्यांना तर या देशापासून त्यांना वेगळेपण पाहिजे होतं, म्हणून काही फुटीरतावादी चळवळी आपल्याकडे सुरुवातीला काही सुरू झाल्याचं आपल्याला दिसून येतं. म्हणजे या ठिकाणी फुटीरतावादी चळवळी आपल्याकडे सुरुवातीला सुरू झाल्या. एखाद दुसरं उदाहरण जर त्याचं आपल्याला लक्षात घ्यायचं झालं तर आपल्या सगळ्यांना परिचित असलेलं फार मोठं या फुटीरतेचं उदाहरण होतं आपल्याकडं सुरू असलेली स्वतंत्र खलिस्तानची मागणी आणि त्याच्यासाठी सुरू झालेल्या चळवळी. कोणाला खलिस्तान वेगळा पाहिजे होता तर कोणाला द्रविडस्थान वेगळं पाहिजे होतं. म्हणजे उत्तरेतल्या लोकांना खलिस्तान वेगळा पाहिजे, दक्षिणेतल्या लोकांना द्रविडस्थान वेगळा पाहिजे. त्याचबरोबर अशा फुटीरतावादी चळवळी आपल्याकडं पंजाब, तामिळनाडू, जम्मू आणि काश्मीर अशा वेगवेगळ्या राज्यांमध्ये सुरू असल्याचं आपण यापूर्वी लक्षात घेतलेलं आहे किंवा ही गोष्ट आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आता सुरुवातीच्या काळामध्ये या फुटीरतावादी चळवळी आल्या, पण नंतर याचाच एक स्वरूप कसं बदलत गेलं तर फुटीरतावादी चळवळींच्या लक्षात आलं की आपल्याला स्वतंत्र देशाची मागणी करून सुद्धा या देशातनं आपल्याला वेगळेपण मिळणार नाही. आणि त्या नेत्यांनी ज्यावेळी हे लक्षात घेतलं, समजून घेतलं, अनेक त्यांनी प्रयत्न केले, परंतु देशामध्ये फूट पडण्याचा विषय या ठिकाणी कुठेही दूरवर संभवत नव्हता. आणि म्हणून मग या नेत्यांनी आणि या राज्यांनी आपल्या राज्याला एक इतर राज्यांच्या पेक्षा वेगळी स्वायत्तता द्यावी अशा प्रकारचा प्रयत्न केला. म्हणजे या ठिकाणी प्रादेशिक पक्षांचं स्वरूप कसं बदलत गेलं तर सुरुवातीला फुटीरतावादी चळवळी आपण लक्षात घेतोय,
त्याच्यानंतर त्यांची मागणी काय आली, आम्हाला थोडीशी स्वायत्तता द्या, आमच्या प्रदेशाच्या विकासासाठी आम्हाला थोडंसं काहीतरी वेगळे अधिकार प्रदान करा आणि आम्हाला स्वायत्तता द्या. अशा प्रकारच्या मागणीवर येऊन पोचले हे लोक. नंतर त्यांची मागणी पुढे कशी गेली, तर आता स्वायत्तता मिळत नाहीये. मग त्याने विचार केला की आपल्याला आता स्वायत्तता जर मिळाली नाही तर आपण आपल्या प्रदेशामध्ये निवडणुका लढवायच्या आणि मग आता सत्तेमध्ये सहभागी कसं होता येईल याचा विचार करायचा. आणि म्हणून मित्रांनो, त्याने फुटीरतावाद, स्वायत्तता आणि त्याच्या पुढे जाऊन त्याने मग आता सत्तेतला सहभाग ही गोष्ट नजरेसमोर ठेवली आणि मग राज्यामध्ये आणि केंद्रामध्ये सत्तेमध्ये सहभाग कसा मिळवता येईल याचा प्रयत्न सुरू केला. आणि मग तुमच्या लक्षात येईल, ज्यावेळी ही राज्य, या प्रादेशिक संघटना आपल्या सत्तेमध्ये सहभागी व्हायला लागल्या, याचाच अर्थ काय, त्यांचा प्रवास आता मुख्य प्रवाहाकडे आल्याचं आपल्याला दिसून येतं. म्हणजे काय, तर आपल्या लक्षात येईल, अगोदर चळवळी, मग फुटीरता, मग स्वायत्तता, मग मुख्य प्रवाहामध्ये त्यांचा प्रवास आणि मग यातून निर्माण झाली आघाडी शासन व्यवस्था. आपण कालच्याच प्रकरणामध्ये लक्षात घेतलेलं होतं की 1989 पासून आघाडी सरकारांचे प्रयोग आपल्या देशामध्ये सुरू झाले आणि स्थिर सरकार देण्याचा प्रयत्न सुद्धा या आघाडी सरकारांनी केल्याचं आपल्याला दिसून येतं. सुरुवातीचा समज होता किंवा सुरुवातीचं मत होतं की एक पक्ष असेल, तो प्रबळ असेल तर तो स्थिर सरकार देऊ शकतो, परंतु नंतर मात्र हा समज थोडासा दूर होत गेला आणि आघाडीची सरकार सुद्धा आता याच्यामध्ये स्थिर सरकार देण्याचा प्रयत्न करू लागली आणि अशाच प्रकारचे हे प्रादेशिक पक्ष आपल्या आघाडी सरकारामध्ये सहभागी व्हायला लागले आणि मग हे मुख्य प्रवाहामध्ये अशा पद्धतीने प्रवेश करू लागले. ही साधारणतः एक माहिती आपल्या प्रादेशिक स्वरूपाच्या संदर्भामध्ये मी या ठिकाणी तुम्हाला सांगितलेली आहे. आता आपल्या देशामध्ये अनेक पक्ष आहेत. राष्ट्रीय पक्षांची माहिती आपण घेतली. प्रादेशिक पक्ष सुद्धा अनेक आहेत. आपल्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये, वेगवेगळ्या प्रदेशामध्ये, वेगवेगळ्या केंद्रशासित प्रदेशांमध्ये आपल्याकडं वेगवेगळ्या प्रकारचे या ठिकाणी प्रादेशिक पक्ष निर्माण झालेले आहेत, प्रादेशिक नेतृत्व निर्माण झालेले आहेत. आपल्या प्रदेशाची भाषा, संस्कृती यांची जपणूक करण्यासाठी आणि प्रादेशिक विकास व्हायला पाहिजे या हेतूने अनेक पक्ष प्रादेशिक पातळीवर कार्यरत असताना आपल्याला दिसून येतं. असे महाराष्ट्रामध्ये अनेक पक्ष आहेत, देशाच्या वेगवेगळ्या कानाकोपऱ्यामध्ये असे पक्ष आहेत, परंतु सर्वच अशा प्रादेशिक राजकीय पक्षांची माहिती आपल्याला या ठिकाणी घेणं शक्य नाही. म्हणून जसं आपण राष्ट्रीय पक्षांची माहिती घेतलेली आहे तशीच काही प्रादेशिक पक्षांची माहिती आपल्याला एक मोजक्या 4-5 प्रादेशिक पक्षांची माहिती या ठिकाणी घ्यायची आहे. याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला जे काही प्रादेशिक पक्षांची माहिती घ्यायची आहे त्यातला एक प्रमुख पक्ष आहे आणि तो म्हणजे शिवसेना. आता इथं तुमच्या लक्षात येईल, आताही आज आपल्या राज्यामध्ये शिवसेना हा सत्तेमध्ये असल्याचं आपल्याला दिसून येतं. परंतु महाराष्ट्रीयन लोकांच्या हितासाठी, मराठी माणसाच्या हितसंबंधांची जोपासना करण्यासाठी म्हणून या संघटनेची स्थापना झाल्याची आपल्याला दिसून येतं. या ठिकाणी सन 1966 मध्ये शिवसेना या प्रादेशिक संघटनेची स्थापना झालेली होती. याने आपल्या या स्थापनेमध्ये मराठी माणूस नजरेसमोर ठेवलेला होता. म्हणजे मराठी माणसाची अस्मिता जोपासायची आहे, मराठी माणसाच्या हितसंबंधांची जोपासना करायची आहे, मराठी भाषेचं संवर्धन करायचं आहे आणि त्याचबरोबर परप्रांतीय लोक जी आपल्या देशभरातून वेगवेगळ्या प्रांतांमधून मुंबईमध्ये आलेले आहेत विशेषतः आणि महाराष्ट्रामध्ये आलेले आहेत, तर त्या परप्रांतीयांचा विरोध करणं म्हणजे काय, तर स्थानिकांना नोकरी आणि व्यवसायामध्ये प्राधान्य मिळालं पाहिजे अशा प्रकारचा विचार घेऊन या संघटनेची स्थापना झालेली होती. आणि हाच पुढे
शिवसेना नावाचा पक्ष म्हणून पुढे चालू लागलेला आहे. आणि हा पक्ष 1966 स्थापन झाल्यानंतर अनेक स्थित्यंतर त्यात घडत गेली आणि त्याने आपल्या राज्यामध्ये एक स्वतःचं वेगळं अस्तित्व आणि एक स्वतःचा वेगळा प्रभाव निर्माण केला, एक दबाव गट निर्माण केला. आणि मग हा पक्ष निवडणुकांमध्ये सातत्याने उतरत गेला. आणि मग सन 1995 आणि त्याचबरोबर सन 2014 अशा वेगवेगळ्या पंचवार्षिकांमध्ये भाजप बरोबर भारतीय जनता पक्षाबरोबर युती करून सत्तेमध्ये सहभागी झाल्याचं आपल्याला दिसून येतं. हे लक्षात ठेवा. म्हणजे शिवसेना हा पक्ष 1966 मध्ये स्थापना करून मराठी माणसाचा मराठी बाणा जोपासण्याचा प्रयत्न करून त्याने या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये सत्ता काबीज केलेली आहे. परत एकदा लक्षात ठेवा, सन 1995 नंतर सन 2014 आणि आता सन 2019-20 पासून पुढे हा पक्ष सत्तेमध्ये आहे. परंतु आपल्या पुस्तकामध्ये त्यांनी सन 2014 इथपर्यंतची माहिती दिलेली आहे. त्यामुळं आपल्याला हा सन 2019 किंवा 2020 याचा भाग लक्षात घ्यायचा नाही. अशा पद्धतीने हा एक महाराष्ट्रामध्ये भरपूर प्रमाणामध्ये प्रभाव असलेला, राजकीय प्रभाव असलेला एक पक्ष, प्रादेशिक पक्ष म्हणजे शिवसेना आहे. हे लक्षात घ्या. नंतर पुढे दुसरा जो पक्ष आहे, आता आपण लक्षात ठेवा, आपल्या देशामध्ये अनेक प्रादेशिक पक्ष आहेत. परंतु आपण काय केलेले, या ठिकाणी आपल्या देशाच्या चारही दिशांना जाऊन जे पक्ष काम करतात त्यातल्या काही मोजक्या पक्षांची माहिती पाहतोय. म्हणून आपण लक्षात घेतलं, महाराष्ट्रामध्ये प्रभावशाली असलेला एक पक्ष शिवसेना. आता दुसरा पक्ष जो आहे, प्रादेशिक पक्ष जो मजबूत आहे, त्या त्या प्रदेशामध्ये त्याचा मोठ्या प्रमाणामध्ये प्रभाव आहे, तो आहे शिरोमणी अकाली दल. हा पक्ष पंजाबमध्ये प्रभावशाली आहे. या पक्षाची स्थापना सन 1920 मध्ये झालेली आहे. आता हाही पक्ष धार्मिक अस्मिता जोपासणं आणि प्रादेशिक अस्मिता जोपासणं या हेतूने एक राजकीय गट म्हणून चळवळ करीत असल्याचं आपल्याला दिसून येतं. आणि म्हणून याचं जे काही पक्ष निर्मितीचा हेतू त्याचा आहे किंवा त्याने धोरण आणलेलं आहे ते आहे, आपल्या तुमच्या लक्षात येईल की पंजाबमध्ये शीख धर्मीय लोक मोठ्या प्रमाणामध्ये आहेत. म्हणून त्या धर्माच्या लोकांचं हित जोपासण्यासाठी म्हणून शिरोमणी अकाली दलाची स्थापना झालेली आहे. आणि आपापल्या प्रदेशाचा विकास व्हावा याच्यासाठी या पक्षाची स्थापना झालेली आहे. आणि हाही पक्ष शिरोमणी अकाली दल पंजाबमध्ये अनेक वर्ष सत्तेमध्ये असल्याचा आपल्याला दिसून येतं. याचा पुढचा प्रादेशिक पक्ष आहे आपल्या देशामध्ये कार्यरत असलेला, तो आहे जम्मू काश्मीर नॅशनल कॉन्फरन्स. जम्मू काश्मीर नॅशनल कॉन्फरन्स. आता लक्षात घ्या, याच्या नावामध्येच हे कोणत्या राज्यामध्ये कार्यरत असलेला पक्ष आहे किंवा ही राजकीय चळवळ आहे हे आपल्या लक्षात येत आहे. जम्मू काश्मीर या राज्यामध्ये या नॅशनल कॉन्फरन्सची स्थापना झाली सन 1932 मध्ये. आणि जम्मू काश्मीर राज्यातला हा एक प्रमुख पक्ष आहे. आता याही ठिकाणी मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं, प्रत्येक प्रादेशिक पक्षाचा हेतू आहे स्थापनेमागचा की आपापल्या प्रदेशातल्या लोकांचं हित आणि आपल्या प्रदेशाचा विकास व्हायला पाहिजे. आणि म्हणून याही पक्षाने जम्मू काश्मीरच्या जनतेचं हित नजरेसमोर ठेवून जनकल्याणाच्या योजना या ठिकाणी राबवायला पाहिजेत हे लक्षात घेऊन या ठिकाणी जम्मू काश्मीर नॅशनल कॉन्फरन्स नावाच्या पक्षाची स्थापना केलेली होती. आणि याच ठिकाणी सगळ्यात जास्त स्वायत्ततेची जर मागणी कोणाची असेल तर या जम्मू काश्मीर राज्याची सुरुवातीपासूनच स्वायत्ततेची मागणी होती, हे लक्षात ठेवा. आता याच्यामध्ये
याच्या नंतरचा जो पक्ष आहे तो आहे आसाम गण परिषद. आता याच्यामध्ये सन 1985 मध्ये या आसाम मधल्या परिषदेचा सरकार बरोबर करार झाला आणि सरकार बरोबर आसाम करार झाल्यानंतर म्हणजे केंद्र सरकार बरोबर या आसाम गण परिषदेने करार केला आणि आसाम गण परिषदेची स्थापना केली. आता याच्यामध्ये तुम्ही लक्षात ठेवा, आसाम गण परिषदेने जी काही स्थापना केलेली आहे तर त्याच्यामध्ये त्यांच्याकडे एक अतिशय ज्वलंत आणि महत्वाचा प्रश्न आहे, तो म्हणजे निर्वासितांचा प्रश्न. आपल्या शेजारील देशातून म्हणजे सन 1971 ज्यावेळी बांगलादेशाची निर्मिती झाली, की ज्याला पूर्वी आपण फाळणीच्या वेळेला पूर्व पाकिस्तान म्हणत होतो, तर 1971 बांगलादेशाची निर्मिती झाली आणि बांगलादेशाची निर्मिती झाल्यानंतर अनेक बांगलादेशी लोक सीमेवरनं आपल्या देशामध्ये त्याने प्रवेश केला. काही लोक तिथं स्थिरावली आणि मग या ठिकाणी त्यांच्याकडे या निर्वासितांचा फार मोठा प्रश्न निर्माण झाला. तर या निर्वासितांचा प्रश्न सोडवण्यासाठी आसाम गण परिषद कार्यरत असल्याचं आपल्याला दिसून येतं. आणि म्हणून निर्वासितांचे प्रश्न सोडवणे, त्यानंतर सांस्कृतिक, भाषिक आणि सामाजिक वेगळेपण हे पूर्वेकडचं राज्य आहे आपल्या देशातलं. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला किंवा ईशान्य कोपऱ्यातलं राज्य आपण म्हणूयात, तर अशा ठिकाणी वास्तव्य करत असलेलं हे राज्य, त्याला आपलं सांस्कृतिक, भाषिक आणि सामाजिक वेगळेपण जोपासायचे आणि हे जोपासण्याचं काम आसाम गण परिषद करते आणि तो हेतू लक्षात घेऊन या आसाम गण परिषदेची स्थापना झालेली आहे. आता याच्यामध्ये सुद्धा त्याने आपली जशी निर्वासितांचा प्रश्न, सांस्कृतिक वेगळेपण, भाषिक वेगळेपण किंवा सामाजिक वेगळेपण लक्षात घेतलं, तसंच त्यांनी दुसरा एक हेतू आपल्या नजरेसमोर ठेवलेला आहे, ते म्हणजे आसाम राज्याचा आर्थिक विकास करणं. हा एक अजेंडा समोर घेऊन आसाम गण परिषद कार्यरत असल्याचं आपल्याला दिसून येतं. आणि आसाम गण परिषद हा पक्ष सुद्धा, हा प्रादेशिक पक्ष आसाममध्ये अनेक वर्ष सत्तेमध्ये आहे आणि तो असल्याचं आपल्याला दिसून येतं. आतापर्यंत आपण प्रादेशिक पक्षांच्या मध्ये शिवसेना, शिरोमणी अकाली दल, जम्मू काश्मीर नॅशनल कॉन्फरन्स आणि त्याचबरोबर आसाम गण परिषद या 4 प्रादेशिक पक्षांचा अभ्यास या ठिकाणी थोडक्यात केलेला आहे. शेवटचा आणि 5वा प्रादेशिक पक्ष जो आहे या ठिकाणी आपल्या पुस्तकामध्ये दिलेला, त्याचं नाव आहे द्रविड मुन्नेत्र कळघम पक्ष. द्रविड मुन्नेत्र कळघम पक्ष. आता याच्यामध्ये तुम्ही लक्षात ठेवा, या पक्षाची स्थापना आपल्या देशामध्ये सन 1920 म्हणजे स्वातंत्र्य पूर्व काळामध्ये झालेली आहे. आणि स्वातंत्र्य पूर्व काळामध्ये ब्राह्मणेतर चळवळी ज्या सुरू झाल्या, ब्राह्मण आणि ब्राह्मणेतर, त्या काळामध्ये आपल्या देशामध्ये चातुर्वर्ण्य होता आणि चातुर्वर्ण्यांच्या मध्ये ब्राह्मण एका बाजूला आणि ब्राह्मणेतर समाज दुसऱ्या बाजूला असं असल्यामुळं या ठिकाणी ब्राह्मणेतर समाजाने एकत्र येऊन या ठिकाणी चळवळ सुरू केली आणि या पक्षाची स्थापना झाली द्रविड मुन्नेत्र कळघम. आता याच्या पुढे जाऊन सन 1944 मध्ये द्रविड मुन्नेत्र कळघम पार्टीची स्थापना झाली. सन 1944 द्रविड मुन्नेत्र कळघम पार्टी याची स्थापना झालेली आहे. आता पुढे पुन्हा सन 1949 याच्यामध्ये फूट पडली आणि नाव बदललं पुन्हा द्रविड मुन्नेत्र कळघम पक्ष. द्रविड मुन्नेत्र कळघम पक्ष. आणि मग पुन्हा सन 1949 फूट झाल्यानंतर पुन्हा सन 1972 या द्रविड मुन्नेत्र कळघम पक्षामध्ये फूट पडली
आणि पुन्हा एक नवीन नाव समोर आलं, ते होतं ऑल इंडिया अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम पक्ष. लक्षात घ्या काय, ऑल इंडिया अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम पक्ष याची स्थापना झाली सन 1972 मध्ये. यांचाही हेतू तोच, तमिळ अस्मिता जोपासण्यासाठी म्हणून यांनी या पक्षाची स्थापना केली आणि या पक्षाचं कार्य चालू ठेवलं. या पक्षाच्या मार्फत अनेक चळवळी त्या राज्यामध्ये सुरू केलेल्या होत्या आणि पुन्हा आपल्या देशाच्या केंद्रस्थानी असलेल्या सरकारमध्ये सत्तेमध्ये सहभागी होण्याचा प्रयत्न या ऑल इंडिया अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम पक्षाने केल्याचं आपल्याला दिसून येतं. म्हणजे केंद्राच्या सरकारच्या सत्तेमध्ये हा पक्ष सहभागी असल्याचं आपल्याला दिसून येतं. एकूण काय तर आपल्या प्रदेशाची अस्मिता जोपासणं, आपली भाषा, आपली संस्कृती, आपली परंपरा आणि त्याचबरोबर आपल्या प्रदेशाचा आर्थिक विकास, हे सगळे हेतू नजरेसमोर ठेवून आपल्या देशामध्ये अनेक प्रादेशिक पक्ष आता अस्तित्वात आल्याचं आपल्याला दिसून येतं. आणि या सगळ्यांचा हेतू आपण लक्षात घेतल्यानंतर आपल्या लक्षात येईल, आपल्या देशामध्ये किंवा संसदीय शासन पद्धतीमध्ये आपलं केंद्र सरकार आता जी आघाडीची सरकार चालवत आहे त्याचं दुसरं एक कारण हे प्रादेशिक पक्ष असल्याचं आपल्याला दिसून येतं. अनेक राज्यांमध्ये असे प्रादेशिक पक्ष प्रभावशाली ठरत असल्याचं आपल्याला दिसून येतं आणि म्हणून केंद्रामध्ये आता एक हाती सत्ता कुठल्याही एका पक्षाला आपल्या देशामध्ये मिळताना अलीकडच्या काळामध्ये दिसत नाहीये. म्हणून प्रादेशिक पक्षांचं महत्व सुद्धा वाढत चालल्याचं दिवसेंदिवस आपल्याला लक्षात येतं. मित्रांनो, राजकीय पक्ष या तिसऱ्या प्रकरणामध्ये आपण 3 विभागामध्ये या राजकीय पक्षाबद्दल माहिती घेतलेली आहे. या पहिल्या भागामध्ये आपण राजकीय पक्षाची व्याख्या, ठळक वैशिष्ट्य, पक्ष पद्धतीचं बदलतं स्वरूप हे लक्षात घेतलं. नंतरच्या भागामध्ये आपण जे काही वेगवेगळे पक्ष आहेत त्या राष्ट्रीय पक्षांची माहिती लक्षात घेतली आणि पुढे जाऊन आज या प्रकरणाच्या शेवटच्या आणि तिसऱ्या भागामध्ये आपण आपल्या देशामध्ये जे प्रादेशिक पक्ष प्रभावशालीपणे आपापल्या राज्यामध्ये काम करतायत त्यांच्याविषयी माहिती घेतली. आपण हे प्रकरण एकदा सविस्तरपणे वाचून पहा. हे प्रकरण वाचल्यानंतर समजून घ्या. त्याचबरोबर त्या प्रकरणाच्या खाली स्वाध्याय म्हणून आपल्याला काही प्रश्न दिलेले आहेत, त्या प्रश्नांची उत्तरं आपल्या पुस्तकामध्ये शोधण्याचा प्रयत्न करा आणि ती शोधलेली उत्तरं आपल्या वहीमध्ये लिहून ठेवा. ज्यावेळी आपल्याला शाळा सुरू होतील, प्रत्यक्षपणे तुमची आणि आमची प्रत्यक्ष भेट होईल, त्यावेळी आपण या अभ्यासावर पुन्हा चर्चा करणार आहोत. ती प्रश्न उत्तरं काय आहेत, परीक्षेच्या दृष्टीने यातला महत्वाचा भाग काय आहे, याच्यावरती आपण पुन्हा निश्चितपणे चर्चा करू. ठीक आहे. थँक्यू.